राज्यातील धार्मिक जातीय तेढ सरकार पुरस्कृत। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यासाठी सरकारकडून वाद उकरून काढले जातात। कधी आय लव्ह मोहम्मद, कधी आय लव्ह महादेव आणि आणखी काही। यासाठी सरकारकडून काही लोकांना नेमण्यात आला आहे असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर केलाय। सरकारकडून नेमण्यात आलेल्यांमध्ये राम कदम, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत अशा 5-7 लोकांचा समावेश असून त्यांच्याकडून वाद निर्माण केले जातात असं राजू शेट्टींकडून स्पष्ट करण्यात आलंय। की हे सरकारमार्फत काही लोकांना हे नेमलेलं आहे अशा पद्धतीनं वाद उपस्थित करा जेणेकरून जनता भरकटत जाईल आणि मूळ मुद्द्याला विसरून जाईल। म्हणून अधूनमधून मग कधी रामदासभाई कदम काहीतरी बोलतात, मग कधी पडळकर काहीतरी बोलतात, मध्ये सदाखोत काहीतरी बोलतोय, अजून काय मग आपल्या हे मुंबईची ती दोघं लाड आणि दुसरं दरेकर आहेतच। हे हाय ठरले। मोहित खंबोज अलीकडे काय जास्त दिसला नाही कुठे। हो नक्की 100%। तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आषाढी एकादशीला साऱ्या महाराष्ट्रातनं वारकरी चंद्रभागेला येत असतात आणि आंघोळ करून आपलं गावाकडनं आणलेली शिदोरी उघडून बसलेली असतात आणि मग कुत्र्यांचं नजर त्याच्या भाकरीवर असते। ही भाकरी कशी हडप करायची, मग काय करायचं, 2-3 कुत्री उगाच एकमेकाबरोबर भांडायला लागतात। ते वारकरीच बिचारे, त्यांना ते काय बरं वाटत नाही, ते सोडवायला जातात आणि सोडवायला गेल्यानंतर तिसरं कुत्र त्यांनी सगळं गटळ घेऊन जात आहे। तसाच प्रकार चालू आहे महाराष्ट्रात सध्या। होय।